ज्याने सिंगल साठी ट्राय केला आणि धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली। आता मात्र मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवर वेदांत पाहायला मिळतात, ज्या वेदांच्या बॅट मधून एक चौकार आला, एक सिंगल आली, त्यानंतर 2 डॉट बॉल इंडिव्हिज्युअल 4 चेंडू 5 धावांवरती वेदांत खेळतोय। दुसरीकडे विकी भोईर 3 चेंडू 3ही सिंगल, अजूनपर्यंत एकही डॉट खेळच म्हणजे बनवलं नाहीये। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर योगेश भोईर ज्याने या पहिल्या बॉलवर अगदी मी म्हणेल चांगली गोलंदाजी केली आहे। कोरडप्प्याचा मारा पाहायला मिळाला, यावेळेस खराब चेंडू जरूर होता, फुलटॉस होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते ऑन द बोर्ड 8 रन्स, 8 धावा धावफलकावरती आहेत। पुढील मॅच रायते विपक्ष म्हारळ, दोन्ही संघांच्या कर्णधाराला नम्रतेची विनंती असेल, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं। यावेळेस जबरदस्त बॉल योगेश भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सलगचे 4 चेंडू फेस करत असताना डॉट वेदांत आपल्याला पाहायला मिळतात। थोडासा संघ बॅकफुट वरती नक्की आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे संघर्ष 11 खेळणी कमबॅक करावा लागेल। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सातत्याने रंगाचा राजा आणि राजाचा रंग होत असताना आम्ही पाहतो, अगदी या मॅच मध्ये तेच करावं लागेल, पलटवार करावा लागेल। क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवून सी फॉर कमबॅक करणं महत्वाचं आहे। यावेळेस डॉट बॉल वन्स अगेन एक जबरदस्त बॉल फेकत असताना योगेश भोईर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले, ज्यापैकी एकच धाव खर्च झाली आहे आणि इंडिव्हिज्युअल वेदांचा विचार केला तर सलगचे 5 चेंडू वेदांनी डॉट केलेत। कमबॅक करावं लागेल। पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो, जबरदस्त बॉल पाहायला मिळेल। डॉट बॉलची होत असताना समाप्ती, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते। 8 ऑन द बोर्ड, 8 धावा धावफलकावरती। कल्याण ग्रामीणचा हार्दिक पंड्या म्हणून योगेश भोईरला का संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक तो मैदानामध्ये देतोय। जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस स्विच हिट अटेम्प्ट पटका लाजवाब, 100 सोनार की 1 लोहार की और 100 योगेश भोईर की 1 वेदांत की। बॉलला पाठवून दिलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा संघर्षमय चौकार। तर दोन षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या आकड्यावरती। आरबी 11 वरब संघाचा जर विचार केला तर मी म्हणेल ज्याप्रमाणे साऊथ आफ्रिका संघ आहे जो खेळतो 5 गोलंदाज 6 फलंदाजांसोबत, अगदी हा असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 5 ते 6 प्रॉपर बॅट्समन या संघाकडे आहेत, त्यामध्ये स्वतः विकास आहेत, प्रशांत आहेत, हार्ड हिटर फलंदाज म्हणून उमेश पालवे यांची ओळख आहे, प्रणित सारखा एक खेळाडू आहे, योगेश भोईर आहेत। हे 5 नामवंत खेळाडू आहेत जे बॅटिंग फार चांगली करतात। दुसरीकडे चिराग पाहायला मिळेल, चिराग सोबतीला अगदी आपण पाहू शकतो देवेन आहे जो बॅटिंग फार चांगली करतो। आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर ते सर्राट गोलंदाज आहेत, ज्यामध्ये साहिल मात्रे ज्याची पेस देखील फार जास्त असते, वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। दुसरीकडे जर पाहायला गेलं तर प्रणित जो हाय आर्म ऍक्शन साठी ओळखला जातो, त्याचे टप्पे आणि शॉर्टर वनचा वापर फार चांगल्या प्रकारे, क्विकर वन फार चांगल्या प्रकारे तो हँडल करतो असा खेळाडू। दुसरीकडे प्रसाद आणि योगेश हे देखील नामवंत गोलंदाज आहेत ज्यांनी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे। मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर विकी भोईर सारखा एक नामवंत खेळाडू आहे आणि विकी भोईर नावच भरपूर सारे मी म्हणेल नावाने अक्षरशः वलय निर्माण केली आहे स्वतःच्या भोवती। आणि आम्हाला आठवतंय ज्या वेळेस आम्ही व्हीएम ग्रुप चषक धागाव कव्हर करत होतो तर संघ अडचणीमध्ये होता आणि अशा वेळी विकी भोईर आला आणि ती मॅच जिंकवली होती, ही स्थिती होती त्यावेळेस देखील। यावेळेस पटका लाजवाब, आम्ही म्हटलं होतं की हा खेळाडू, या खेळाडूचं नावच काफी आहे। स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। विकी भोईरचा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार।
केजी स्पोर्ट्स रायते आणि केजी स्पोर्ट्स रायते संघ फाईट करेल भारळ आई गावदेवी क्रिकेट संघ भारळ या संघासोबत। आणि अगदी आम्ही पाहू शकतो की बाउंड्री लाईनचा ताबा घेत असताना आमचे सर्व व्हॉलंटियर्स आहेत, आम्ही त्यांचं विशेष असं कौतुक करू। भर उन्हामध्ये व्हॉलंटिअरिंग करणं फार अवघड आहे बॉल बॉय बनणं, आणि त्यांच्या माध्यमातून जे काम केलं जात आहे आम्ही पण ते काम करू शकत नाही, कारण आम्ही सावलीमध्ये बसून समालोचन करतो, मात्र उन्हामध्ये जे आमचे व्हॉलंटियर्स आहेत जे बॉल कलेक्ट करतात त्यांचं काम फार अवघड आहे। चार्ज हातामध्ये घेतलंय मी म्हणेल निरंजन सुरोशे सरांनी, निरंजन शेठ सुरोशे साहेब। सकाळच्या सत्रापासून त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। आज मैदानाच्या बाहेरचा चार्ज त्यांच्या खांद्यावरती आहे। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती। धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते। धावफलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील। अजून एक नामोल्लेख करेल मी, ज्या वेळेस आम्ही सकाळी 9:15 वाजता आलो त्यावेळी खऱ्या अर्थानं आदेश जे होते मैदानावरती लाईन आखायचं काम करत होते, त्यानंतर व्यवस्थापन समितीसाठी नाश्ता, संपूर्ण ऑफिशियल साठी नाश्ता, त्यानंतर पाण्याची सोय त्यांच्या माध्यमातून ड्रिंक्स बॉयच्या अगदी मी म्हणेल भूमिकेमध्ये ते देखील असतात। जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारे आमचे केमिकल इंजिनियर आहेत, हाय क्लास एज्युकेशन आहे त्यांचं, कौतुक करावं लागेल। क्रिकेट देखील फार चांगलं खेळतात असे आमचे आदेश शेठ पावशे साहेब, त्यांचं आम्ही विशेष कौतुक करू। यावेळेस एक धाव कंप्लीट झाली आहे, एका धावेने धावफलक पुढे सरकेल। धावसंख्या धावफलकावरती 19 ऑन द बोर्ड, 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। शेवटचे 2 षटक आधी दादा फार महत्वाचे राहतील, कारण 2 षटकांमध्ये प्रणित मला वाटतं 1 ओव्हर करेल, 1 ओव्हर कदाचित साहिलला देखील मिळू शकते, आणि दोन्ही गोलंदाजांकडे पेस आहे, आणि बिकी भोईर असा खेळाडू आहे की तो पेस समोर चांगल्या प्रकारची बॅटिंग करतो, तर तो बॅटल पाहायला फार मजा येईल। मात्र हे 3 षटक कसे राहतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। कल्पेश डावकुरे हाताचा एक जबरदस्त गोलंदाज आहे। यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार, मिळतील धावा 6। हा असेल A1 क्वालिटीचा वेदांच्या बॅट मधून षटकार। क्रिकेट संघ महाराळ संघाचे कर्णधार आणि केजी स्पोर्ट्स रायते संघाचे कर्णधार, दोन्ही संघांच्या कॅप्टनला नम्रतेची विनंती असेल। चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय। सकाळच्या सत्रापासून खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत विकास शेठ निचिते यांची देखील आम्हाला पाहायला मिळते। सकाळपासून प्रत्येक गोष्टीवरती एक तीक्ष्ण नगर जी मात्र त्यांची आहे। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर असेल 26। मैदानावरती होईल ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल डीजे प्रशांत यांना। नका क्रिकेटचा मागे लागा। क्रिकेट जर चांगले खेळले स्वतःचं नाव मोठं कराल, स्वतःच्या संघाचं नाव मोठं कराल, स्वतःच्या गावाचं नाव मोठं कराल, आणि मी अभिमानास्पद गोष्ट आपल्या गावासाठी तुम्ही करू शकता। क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं जे जे आज खेळाडू मोठे झालेले आहेत त्यांना देखील विचारलं गेलं तर ते म्हणतात आम्ही पहिले स्ट्रगल केली होती, आणि आज क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू स्ट्रगल करतोय। म्हणजे जोपर्यंत तुम्ही स्ट्रगल कराल, प्रॅक्टिस कराल, तर प्रॅक्टिस करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी तुम्ही नक्की करू शकता इन मॅच मध्ये। चला आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत। प्रणित पाटे जो आपल्याला पाहायला मिळेल, उंचपुरा गोलंदाज आहे, वेगासाठी ओळखला जातो, जेन्युइन ऑलराऊंडर आहे, आणि मी म्हणेल मार्क माय वर्ड
पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये या खेळाडूचं नाव फार मोठं असेल असा प्रणित पार्टी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉलंटियर्सच्या भूमिकेमध्ये वेदांत सिरोशे आपल्याला पाहायला मिळतील. राहुल बोराडे उर्फ मन्या पाहायला मिळेल. राज बोराडे आणि त्या समवेत वेदांत किरण शिरोसे, आयुष बनकरी, राज शिरोसे आपल्याला पाहायला मिळतील व्हॉलंटियर्सच्या भूमिकेमध्ये. 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रणित आपल्याला पाहायला मिळतील. व्यवसाय गटामध्ये देखील कधी कधी हा खेळाडू खेळतो. यावेळेस विकेट पहिल्या बॉल वरती फलंदाज झालेत बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय बॅटिंग करताना. टीम संघर्ष 11 खेळणी संघाला. वेदांची खेळी समाप्त. माझ्यासाठी सर्वात चांगला बॉल याचा कुठला आहे तर गुडलँड स्पॉट वरून जो बॉल याचा राईज होतो ना तो बॉल खेळत असताना भले भले खेळाडूंचे पाय कापतात. गुडलँड स्पॉट वरून जो बॉल राईज होतो तो बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती फलंदाजाची दांडी गुल केली प्रणित यांनी. आणि आता आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत शेठ बेलवले साहेब, त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. काल संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे. प्रणित तयार. यावेळेस चेंडू हवेमध्ये गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर राईज झाला. मी याच बॉलची बात करत होतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग मध्ये कॅच झाली कंप्लीट. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. संदेश खेळी होत असताना समाप्त. संदेश बॅक टू दी पवेलियन. आमच्या व्यवस्थापन समितीमधील एक छुपा रुस्तम राम शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. थोडासा लाचकुर आहे आमचा राम दादा. दादा स्वागत आहे. ऑन अ हॅट्रिक प्रणित पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता मात्र पंचांकडे अपील केली जाते. नॉट आउट. मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिले 2 बॉल पहिल्या बॉल वरती बोल्ड झाला. त्यानंतर मी ज्या स्टॉक बॉलची उल्लेख केला की गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर तो बॉल राईज होतो त्या बॉल वरती फलंदाजाने मोठा स्ट्रोक मारायच्या प्रयत्नामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेला साहिल मात्रेने झेल पकडली. त्यानंतर हा बॉल डॉट आहे. जबरदस्त बॉलिंग. यावेळेस विकेट. अजून एक फलंदाज होतोय बाद. विकेटचं होत असताना पतन. एका पाठोपाठ एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. नयनची खेळी होत असताना समाप्त. नयन बॅक टू दी पवेलियन. फलकावरती 26 पाहायला मिळेल. आज चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील आतापर्यंत 4 झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 3 महत्वाचे विकेट घेतले आहेत आणि एकही धाव खर्च केली नाहीये. कालच्या दिवसामध्ये शुभम पवारने तो कारनामा केलाय. पुढील मॅच मध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ भारत संघ इन ऍक्शन मध्ये आणि भारत संघ फाईट करेल अगेन्स्ट टीम केजी स्पोर्ट्स रायती या संघासोबत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. या स्पर्धेमधील दुसरं मेडन षटक हाताळायचा विक्रम करू शकेल का गोलंदाज प्रणित हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कालच्या दिवसामध्ये शुभम पवारने तो कारनामा केलाय. मेडन षटक हाताळलं आणि 3 महत्वाचे विकेट घेतले. मला वाटतंय तो शेवटचा सामना होता. शेवटच्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली. आता मात्र शेवटचा बॉल आहे आणि प्रणित पाटे आपल्याला पाहायला मिळतील.
यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो, दिल स्कूप आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. 4 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती असेल मी म्हणेल 6 चेंडू फेस केले पाहिजेत. स्वतःनेच 6 चेंडू फेस केले पाहिजेत. विकीने 6 बॉल फेस केले तर कमीत कमी तो 12 ते 15 धावा बनवू शकतो. आणि एकदा 40च्या पुढे धावसंख्या गेली तर मात्र मी म्हणेल गोलंदाजी चांगली आहे. संघर्ष 11 खेळणी संघाची मला आठवतं ज्यावेळेस VM चषक 10 गाव आम्ही कव्हर करत होतो त्यावेळेस 4 षटकामध्ये जवळपास 26 धाब्यांची काहीतरी गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या आई गावदेवी क्रिकेट संघ वरप या संघाविरोधामध्ये. 4 षटकांमध्ये 26 धावा डिफेंड करू शकतात म्हणजे तुमच्याकडे कॅलिबर आहे. या मॅच मध्ये तसंच काहीच होईल की नाही हे पाहूया आपण थोड्याच वेळामध्ये, आपल्याला ते कळून जाईल. देवेन मस्कर आपल्याला पाहायला मिळतील. देवेन मस्कर साठी आपण पाहू शकतो फील्ड अशा प्रकारे सजवण्यात आलेली आहे की डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळेल. मिड विकेट क्षेत्र, लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर, स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 30 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. देवेन मस्कर चांगला चेंडू, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. शॉर्टर वनचा वापर मैदानामध्ये करण्यात आला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. साहिल मात्रे सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये आहे जो पेस गतीसाठी ओळखला जातो, मात्र त्या खेळाडूला गोलंदाजी दिली नाही आणि एक कल्पेश आहे डावखुऱ्याचे फिरकी गोलंदाज. देवेन आणि देवेनने मोठा मासा गळाला लावलाय खऱ्या अर्थानं. विकी बोईलची खेळी होत असताना समाप्त, फिरकी तो करतो आणि यावेळेस चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन. धावसंख्या धावफलकावरती असताना 30 अजून एक महत्वाचा विकेट गेलेला आहे. मागच्या ओव्हरमध्ये 3 महत्वाचा विकेट घेऊन 4 धावा फक्त खर्च केल्या. देवेनने कटरचा वापर सातत्याने देवेन करतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल साहिल असतील. कॅचची संधी निर्माण झाली, कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट. 7 5 और ताज 3 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. संघर्ष 11 खेळणी संघ पियुष पंचांना विचारा आणि आपण जाऊ शकता. संघर्ष 11 खेळणी संघाची गोलंदाजी फार चांगली आहे. सो एखादा वेळी मी म्हणेल 40 प्लस जर गेली तर मात्र स्वतःला या मॅच मध्ये 50-50% ने संघर्ष 11 खेळणी हा संघ नक्की स्वतःला समजेल, कारण चांगली गोलंदाजी या संघाकडे. दुसरीकडे जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला, एक ट्रिपल, एक विकेट, एक डॉट. आतापर्यंत 3 धावा 3 चेंडूंवरती देवेनने खर्च केलेले आहेत. धावसंख्या 33 या आकड्यावरती, 33 रन्स ऑन द बोर्ड, 33 धावा च्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील.
त्यावेळेस चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते देवेंच्या माध्यमातून. देवेंकडे गती देखील आहे आणि कटसचा देखील फार चांगल्या प्रकारे उपयोग देवेन करतो. 4 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आलेले आहे. 33 धावा धावफलकावरती हा चेंडू अवांतरचा असेल. अवांतरची धाव धावफलकावरती 8 आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तेजस वरकुटे आपल्याला पाहायला मिळतील. केजी स्पोर्ट्स रायते संघाचा एक तारणहार म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू तेजस. करूया त्याचं सहर्ष स्वागत. सिंगल आड होईल, एका धावेने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. आई गावदेवी क्रिकेट संघ महाराळ संघाचे कॅप्टन निलेश चौधरी आपल्यासोबत जॉईन झालेले आहे. दुसरीकडे केजी स्पोर्ट्स रायते संघाचे कर्णधार तेजस वरकुटे देखील जॉईन झालेले आहेत. तुमचं करूया सहर्ष असं स्वागत. आणि फलंदाज बाद होतील वाईट आणि त्यावरती रन आउटची विकेट असंख्य धावफलकावरती असेल ती म्हणजे 36 धावा. रनआउट झालेले आहेत. फ्रीडचा बॉल असेल आणि मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 36. ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि फ्रीडचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती 5 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. फलंदाज बाद झालेले देखील आहेत. 5 षटकांचा वाजविकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती असेल 36 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. चला विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ महाराळ आणि केजी स्पोर्ट्स रायते संघ दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी उपस्थित राहायचे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. सागर शेठ बनकरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. विनंती असेल ती म्हणजेच निलेशजी शिरोसे केजी स्पोर्ट्स रायते संघाचे कर्णधार निलेशजी शिरोसे यांना नम्रतेची विनंती असेल की आपण टॉस साठी या. याच दरम्यान निखिल शेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचे करूया सहर्ष असं स्वागत. पंकज कॅप्टन पंकज आहेत कॅप्टन. दुसरीकडे निखिल दादा कॅप्टन. चला टॉस साठी या.
चला आपण टॉस करूया. सागर शेठ बनकरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सागर दादा चला आपण टॉस करूया. प्रथम चव्हाण या आपण. आदेश पावशे आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पंकज आपल्याला पाहायला मिळतील केजी रायटे संघाचे कॅप्टन. दुसऱ्या बाजूला निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील आई गावदेवी क्रिकेट संघ मार टीमचे कॅप्टन असतील. टॉस आपण करतोय. कॉल केजी स्पोर्ट्स रायते या संघाचा असेल. काटा असं कॉल आहे आणि काटा पडलेला आहे. विनंती आहे मान्यवरांना आपण व्यासपीठावर जायचे. पंकज थांबायचे. सर्वप्रथम टॉस जिंकलेला आहे. टॉस साठी अभिनंदन आणि आपलं डिसिजन सांगायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारे समोर जर पाहिलं तर एक बल्लाढ्य असं संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आपण पाहिलं तर थोडीशी धावसंख्या कमी होत होती. त्यानंतर आपण दुपारच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये चांगली धावसंख्या पाहिली. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न समोरच्या संघाला असेल? 50 ते 60. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून 50 ते 60 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? आणि दुसऱ्या इनिंग मध्ये कुठले खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजीची अपेक्षा असेल? तेजस आहे, निलेश आहे, कल्पेश आहे, हरेश आहे. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकतो. पहिल्यांदाच कल्याण ग्रामीण मध्ये ॲक्रेलिकच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेबद्दल आणि पहिलं वर्ष आहे कांबाकर चषकाचं, तर या चषकाबद्दल देखील दोन शब्द ऐकायला आवडतील. खूप चांगलं आयोजन केलंय. ट्रॉफी तर नक्कीच चांगले आहेत. त्याच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मी येतोय निखिल पाटील यांच्याकडे. तर टॉस हरला, टॉस जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय होता? नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला देखील शेवटचा तोच प्रश्न असेल. भव्य दिव्य आपल्याला ट्रॉफीज पाहायला मिळतात. पहिल्यांदाच ॲक्रेलिकच्या ट्रॉफीज आपण पाहू शकतो. आयोजन पहिल्या वर्षामध्ये आहे आणि या पहिल्या वर्षामधील आयोजन कसं वाटतंय? नक्कीच एकदम छान आयोजन आहे आणि ज्या पद्धतीने ट्रॉफीज आहेत त्या नक्कीच मी पण सुद्धा पहिल्यांदाच अशा ट्रॉफीज बघितल्यात. पण नक्कीच एक काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी ठेवलेले आहेत त्यावेळेस. याच्या दृष्टिकोनातून असेल. खूप सारी शुभेच्छा. टॉस कंप्लीट होतोय. केजी स्पोर्ट्स रायते संघ टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग चूज इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आई गावदेवी क्रिकेट संघ मारे. या संघाला यावेळेस पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा. हा ब्रँडेड स्ट्रोक. बॉल सीमा पार. प्रशांत रेड्डी च्या पॅट मधून येतोय चौकार. निखिल शेठ पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. विकी भोईर जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ मार हा संघ सातत्याने आपण पाहिलं तर निखिलजी पाटील पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पियुष 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. विनंती आहे सागर दादा आपण आपल्या शुभ हस्ते निखिल पाटील यांचा शुभ सन्मान करायचे. आई गावदेवी क्रिकेट संघ मारा टीमचे पुरस्कर्ते आहेत. डॉटबॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार येतो. इनसाइड आउट फटका चांगला पाहायला मिळाला. त्यानंतर बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत आहेत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडला, गरकन गिरकी घेतली आणि एस्टेनचा वेग घेणारा चेंडू होता. फलंदाज बाद होईल. पहिला झटका लागतोय आरबी 11 वरप या संघाला. चेजिंग करत असताना 4 या आकड्यावरती प्रशांत रेड्डी. बॅक टू दी पवेलियन. सोबत जय निकम यांची देखील उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत आहे.
स्ट्रायकर एंड वरती तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू उमेश पालवे लेफ्टी फलंदाज आहे, एक विस्फोटक असा फलंदाज म्हणून त्याची उपस्थिती पाहायला मिळतीये. यावेळेस चांगला फटका पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत ओ द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. षटकारच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती, 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेटून बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. संदेश पाहायला मिळतील डीप मध्ये. चांगली फिल्डिंग संदेशच्या माध्यमातून थोडेसे पुढे आले होते आणि जंप मारली. अगदी मुख्यच्या क्षणी जर आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करण्यात आलं. सिंगल धाव एक्झिक्यूट होते. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 11 या आकडावरती. टार्गेट आहे 37, त्यापैकी 11 धावा धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. सोपा आणि मापक असं आव्हान पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी चुरशीची मॅच होती. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं तर मॅच भूमिलन कुंदे या संघाच्या बाजूने होती. तिथून मात्र रोशनच्या माध्यमातून 21 धावा शेवटच्या षटकामध्ये चेस झाल्या आणि सामना तो जिंकला. इथे आपण पाहतो या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये सामना पूर्ण प्रकारे खुला झालाय. रियाज यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम रियाज, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिलं 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्ष आपल्याला पाहायला मिळेल. स्पिल मधील पहिलं सांघिक कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये 38 सर्कल बाहेर 3 खेळाडू जे मात्र सध्याच्या स्थितीला रिपोर्टिंग करतील. पहिला खेळाडू जो मात्र संदेश आपल्याला पाहायला मिळेल मिड विकेटला असेल. त्यानंतर लॉंग ऑनला आपल्याला विकी भुईर पाहायला मिळेल. नयन देखील आपल्याला पाहायला मिळेल. वायडिश लॉंग ऑफ मध्ये पेट्रोलिंग करताना. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. दरम्यान चिकी सिंगल कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने पण बॅट कट आहे का लीग बायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार. यावेळेस आपण पाहतोय फलंदाज योगेश भोईरच्या बॅट मधून येतो हा चौकार. वरती मुरबाडचे नगरसेवक सन्मान्य विकासजी बारगडे यांच्या माध्यमातून RB11 वरप त्यासोबतच आई गावदेवी क्रिकेट संघ वरप दोन्ही संघांसाठी शुभेच्छा येत आहेत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच उल्लेख करेल सन्माननीय बिग सपोर्टर मी म्हणेल या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सपोर्ट केलं जाते असे भाऊदादा गोंदळे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी नक्कीच मोलाचं सहकार्य लाभलंय सातत्याने. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे एक दिलदार आणि दिलखोलास म्हणून ज्यांची ओळख असे भाऊदादा गोंदळे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळती.
मी ते देखील म्हणजे मॅच एन्जॉय करतायत लाईव्ह. अगदी शेवटच्या दिवशी त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. इथे आपण पाहतोय थोडीशी मिसफील्ड झाली. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. पंकज मिश्रा यांची उपस्थिती पाहायला मिळते. विष्णू शिंगोलिया सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. हेमंत टेंबे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. एका चेंडूचं की अजूनही शिल्लक 18 धावा धावफलकावरती चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. केफ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. यानंतर होणारी मॅच मारळ विपक्ष केजी स्पोर्ट्स रायते. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल विकी येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे. विकी म्हटलं तर एक गन फिल्डर आहे. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. वारंवार मिसफील्ड पाहायला मिळतीये. खेळाडू कक्षामधून जास्त आवाज करायचा नाहीये. विनंती असेल बघा स्कोरच्या माध्यमातून सूचना येते. खेळाडू कक्षामधून जास्त आवाज करायचा नाहीये. विकास दादा थोडस सहकार्य करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त. 2 षटकांची समाप्ती. 20 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू 17 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 17 असं समीकरण पाहायला मिळतोय. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. टीम मॉडेल जास्त घ्यायचं नाहीये. विनंती असेल खेळणी संघ. मॅच क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 17 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला खेळणी संघ आहे ज्यांच्याकडे गोलंदाजीचा देखील तोफखाना आहे. बॉलिंग मार्क वरती विकी भुईर पुन्हा एकदा हायवे अँड कडून आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती लिफ्टी बॅटर आपण पाहू शकतो उमेश पालवे असेल. दोघांचा विचार केला गोलंदाज किंबहुना फलंदाज लिफ्टी आहेत आणि त्यामुळे हेड टू हेड बॅटल होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती योगेश भुईर पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 160च्या स्ट्राईक रेटने इंडिव्हिज्युअल 8 धावा एकवटण्यात आल्या. तो उमेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून 233चा त्याचा देखील स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती विकी भुईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी स्कूप करायचं होतं. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. पंच बॅट कट आहे की लेग बायस आहे. येस, लेग बायसच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थान. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला चांगली अशी कामगिरी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते आरबी लाईन बरप या संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्रक्षण डी पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ स्पील मधील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विकी भुईरची देखील. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली की फेकी खराब होती. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. वारंवार चुका होत असताना पाहायला मिळत आहेत केळडी संघाच्या माध्यमातून. वारंवार आपण पाहतोय मिसफील्ड होती, मिस थ्रो पाहायला मिळतोय आणि त्याला अनुषंगून सातत्याने धावसंख्येत वाढ होत असताना पाहायला मिळतीये. समीकरण सातत्याने सोपं होत असताना पाहू शकतो. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 12 धावांची गरज पाहायला मिळतीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती विकी. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 14 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज पाहायला मिळेल.
इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये जजमेंट देखील चांगलं होतं. बॅक टू बॅक आपण पाहतो तर डबल धावा एक्झिक्यूट होतीये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. फक्त 10 धावेची गरज. 13 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज असेल. गोलंदाजी करत असताना प्रणितने अप्रतिम कामगिरी केली. एका षटकामध्ये 3 विकेट कॅरी केल्या. 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या बाजूला योगेश भोईरने देखील अवघ्या 5 धाव्यांचं षटक फेकलं होतं. इथे रिव्हर्सचा अटॅम्प्ट पाहायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅन मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने. षटक क्रमांक 3 समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू 5च्या सरासरीने 10 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजे प्रशांत यांना. पहिल्या वर्षामध्ये आपण पाहतोय खूप सुरेख असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच उल्लेख करेल आपल्याला पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज तब्बल 1 लाख रुपये योगेश बनकरी यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यामुळे त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. त्यासोबत द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज रोख रुपये 50,000 रुपये आपल्याला कैलासवासी गोपाळ कृष्णा ठाकरे यांच्या स्मरणार्थ अनंत गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा देखील विशेष असा आभार असेल. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज रोख रुपये 20,000 रुपये आपल्याला कैलासवासी शांताराम गोपाळ बनकरी पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश बनकरी यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा देखील मनापासून आभार असेल. इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट पडताना पाहायला मिळेल फलंदाज उमेश पालवेची की संपुष्टात येते. उमेश पालवे जो मात्र आपण पाहू शकतो माघारी परततोय. नवीन फलंदाज प्रणित पार्टी येतोय. नक्कीच उल्लेख करत होतो. चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला रोख रुपये 20,000 रुपये कैलासवासी वसंत भगत सुरोशे यांच्या स्मरणार्थ अरुण वसंत सुरोशे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा देखील विशेष असा आभार असेल. सोबत प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या ॲक्रेलिकच्या ट्रॉफीज आपल्याला अनंत गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचं देखील मनापासून कौतुक असेल. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसायकल आपल्याला पाहायला मिळते. ती देखील आपल्याला पद्माकरजी सुरोशे यांच्या माध्यमातून सौजन्य झाली. त्यांचा देखील मनापासून आभार असेल. त्यासोबतच पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच साठी चषक आपल्याला जिप्सन ग्रुप यांच्या माध्यमातून लाभलाय. त्यासोबतच शीतप्रिया आपल्याला सुरेशजी सुरोशे यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचं देखील विशेष असं आभार. फरसान आपल्याला हर्षद कोर यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. तसंच कॅप आपल्याला योगेश गोपीनाथ मसोंडे यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष असं आभार असेल. इथे डॉट बॉलची समाप्ती होती. 10 चेंडूंमध्ये
मध्ये 10 धावांची गरज पाहायला मिळते. रोहित बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या बाजूला प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला खेपट्टीवरती आहे प्रणित आणि योगेश ही जोडी आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. दरम्यान एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. योगेश मसोंडे यांचे देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळते. सामना थोड्या प्रकारे पाहायला गेला तर झुकलेला आपण पाहू शकतो. आरबी लाईन बरोबर या संघाच्या बाजूने बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रोहित पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून फिरकीचं आक्रमण केलं जात आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौका. आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी वसुलीबाई म्हणून ज्यांची ओळख आहे असे योगेशी गोपीनाथ मुसोंडे यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यासोबतच विकास शेठ भुईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. केळणी येथील उद्योजक समाजसेवक आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल डीप मध्ये डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच झाली आहे कंप्लीट. योगेश भोईरला परतायला लागते माघारी. झटका लागतोय. 3रा योगेश भोईर बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर देवेंद्र मस्कर पाहायला मिळतोय. वन ऑफ द न्यू टॅलेंटेड प्लेयर म्हणून या खेळाडूची देखील वर्णी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अनेक व्यावसायिक गटामध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. रोहित पाहायला मिळत आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. 5 चेंडूंमध्ये 2 विकेट्स कॅरी केल्या. 5 धावा खर्च केल्यात. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. चला थोडस स्पीडअप करायचं विनंती असेल, थोडस स्पीडअप करा. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. रोहित ज्याच्या माध्यमातून फिरकीचं आक्रमण केलं जात आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. बॉल सीमा पार. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आरबी लाईन वर. या संघाने अभिनंदन. आरबी लाईन वर टफ लक आपण देणार आहोत खेळणी या संघाला. अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं हाय स्कोरिंग मॅच होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय नक्कीच कंटेंडर योगेश भोईर देखील होता. परंतु एका षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स कॅरी केल्यात असा प्रणित पार्टी आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्याचा सामनावीर असेल. मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करायचे. अगदी ज्यावेळेस गोलंदाजीला आला त्यावेळेस म्हटलं होतं की फ्युचर स्टार आहे आणि 3 ते 4 वर्षांमध्ये एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असेल असं नाव म्हणजे प्रणित पार्टे आणि तोच पाहायला मिळतोय या सामन्याचा सामनावीर. आलोक श्रीवास्तव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम आलोक भाई, आपका भी स्वागत है.